भुजबळांना सर्वोच्च दिलासा. महाराष्ट्र सदन प्रकरणी झाला हा निर्णय. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीला आज मोठा झटका. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सध्या माजी मंत्री छगन भुजबळ जामिनावर आहेत. ईडीने त्यांच्यावर या प्रकरणात अनियमितता असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात माजी मंत्री भुजबळ यापूर्वी चांगलेच अडचणीत आले होते. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत माजी मंत्री आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनियमिततेचा खटला दाखल करण्यात आला होता. या संदर्भात बांधकाम व्यावसायिकाशी शासनाने केलेल्या करारात अनियमितता व बेहिशोबी मालमत्ता या संदर्भात आक्षेप नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात भुजबळ 2.25 वर्ष कारागृहात होते. माजी मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात 2018 मध्ये मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या विरोधात सक्तवसुली निर्देशनालयातर्फे ईडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. माजी मंत्री भुजबळ यांचा जामीन रद्द करावा यासाठी ईडीने विविध तर्क मांडले होते. आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस ओक आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यामध्ये ईडीचा दावा फेटाळण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माजी मंत्री भुजबळ यांचा जामीन कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या काहीसे राजकीय विजनवासात असलेल्या भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना दिलेल्या आदेशात स्पष्ट निर्देश आहेत. कलम 136 अन्वये त्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण जाणवत नाही. त्यामुळे ईडीची विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आलं. माजी मंत्री भुजबळ यांना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अटक केली होती. महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कंत्राट देताना झालेल्या करारात अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे राज्य शासनाला मोठी आर्थिक हानी झाली, असाही ईडीचा आरोप होता. या प्रकरणात लाच देण्यात आल्याचा दावा देखील ईडीने केला होता. याच प्रकरणातील निधी हवाला मार्गे भुजबळ यांच्याशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचा आरोप होता. त्यातून भुजबळ परिवाराला लाभ झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता. त्याबाबत ठोस पुरावे देण्यात त्यांना यश आलं नाही. मात्र त्यामुळे माजी मंत्री भुजबळ यासह माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावरही आरोपपत्र दाखल करून त्यांना अटक झाली होती. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.